भाविको, आज आपण संत मारिया माजोरे ह्याच्या चर्चच्या पुढे आहोत. ह्या चर्चला सँच्युरी ऑफ स्पोल्यासिओने असे म्हणजे सँच्युरी ऑफ म्हटले जाते. हे चर्च खूप महत्त्वाचं आहे कारण ह्या चर्चच्या पुढे संत फ्रान्सिसने त्याचे वस्त्रहीन करून त्याने देवाला प्राधान्य दिलं. आणि आता हे चर्च महत्त्वाचं आहे कारण ह्या चर्चमध्ये कार्लो आकुतीचा देहही आहे. अनेक जण प्रश्न विचारत असतात, कार्लो आकुतीचे कोणते 2 चमत्कार देऊळमातीने ओळखले आहेत, आणि तेच आज तुम्हाला मी सांगत आहे. पहिला मिरॅकल ज्याने त्याला धन्यवादित घोषित केलंय हा ब्राझीलमध्ये झाला. एक लहानसं बालक, त्या बालकाचे नाव मथेयो होते. त्याला कर्करोगाचा आजार होता आणि खूप त्रासही होता, आणि डॉक्टरनी असंही सांगितलं होतं की हे बालक वाचणार नाही. परंतु त्याच्या आईचा कार्लो आकुतीसवर खूप असा विश्वास होता, आणि त्या विश्वासाने तिने विनंती केली. ती त्याच्या मध्यस्थीकडे त्याच्या कार्लो आकुतीच्या मध्यस्थीने प्रार्थना करत होती. तिने असिसी येथे विनंती केली त्याच्या कार्लोच्या आईला की एक रेलिक पाठवण्यासाठी. आणि कार्लोची आई त्याने वापरलेला एक कापड, म्हणजे त्याने वापरलेलं जे पिजामा आपण सांगतो, पॅन्ट, त्या पॅन्टीचा तुकडा पाठवला. आणि त्या पॅन्टीचा तुकडा जेव्हा तो ब्राझीलमध्ये मथेयो नावाच्या मुलाकडे पोहोचला, त्या वेळेनंतर त्या मुलामध्ये बदल घडून येऊ लागला. तो बरा होऊ लागला, आणि डॉक्टरांनीही सांगितलं की हा मुलगा मध्ये फरक दिसत आहे आणि तो बरा होत आहे. आणि काळांतराने काही दिवसातच तो मुलगा बरा झाला. आणि ह्या विश्वासाने आणि हे जो मुलगा बरा झाला त्याने पोप महाशयाकडे जेव्हा ही माहिती पोहोचली, आणि ह्या माहितीने पोप महाशयाने कार्लो आकुतीसला धन्यवादित म्हणजेच ब्लेसेड म्हणून घोषित केलं होतं. दुसरा मिरॅकल, दुसरा चमत्कार हा फ्लॉरेन्समध्ये झाला. वलेरिया ह्या नावाची मुलगी, जी कोस्टारिका म्हणजे लॅटिन अमेरिकातील एका देशातून फ्लॉरेन्समध्ये अभ्यासासाठी होती, ती एक दिवस सुट्टीच्या दिवशी सायकलिंगसाठी निघाली होती. सायकलिंग करत असताना ती पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. आणि हा मार तिला खूप त्रासदायक होता, आणि त्या माराने ती कोमामध्ये गेली, बेशुद्ध झाली. आणि तिला डॉक्टरांनी सांगितलं की ब्रेन हॅमरेज आहे. हा ब्रेन हॅमरेज असल्यामुळे डॉक्टरांनी हेही सांगितलं की ती वाचू शकणार नाही. परंतु तिचा आईचा विश्वास होता. एक दिवस तिची आई ह्या कार्लो आकुतीसकडे आली आणि येथे बसून तिने प्रार्थना केली. इथे प्रार्थना करून जेव्हा ती चर्चच्या बाहेर गेली तेव्हा तिला हॉस्पिटलमधून फोन आला सांगत होत, आणि चांगली बातमी सांगितली की तिची मुलगी ही जागी झाली आहे, तिला शुद्ध आली आहे. आणि त्या काळांतराने 10 दिवसानंतर ती पूर्ण बरी होऊन हॉस्पिटलमधून घरी गेली. हा विश्वास आणि हा चमत्कार झाल्यामुळे पोप महाशयाने खरोखर कार्लो आकुतीसला संतपद देण्याचं जाहीर केलं, किंवा संताच्या यादीमध्ये त्याला घालण्याचं जाहीर केलं. उद्या म्हणजे आज 1 जुलैला पोप महाशय इतर कार्डिनलच्या जोडीला एकत्र येऊन त्याच्या संतीकरणाची डेट किंवा तारीख आपल्याला कळवणार आहेत. आपण ही कार्लो आकुतीच्या मध्यस्थीने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावातील सर्व लोकांसाठी आणि आपले जे प्रिय व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया.